नमस्कार. आध्यात्मिक इंजिनिअरिंग चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपले एपिसोड चालू आहेत रहस्य सत्यनारायण पूजेचे. आजचा आहे एपिसोड 4 आणि मागच्या एपिसोडला आपण जिथे थांबलो होतो तो शेवट झाला होता पूजेतल्या अभिषेकाच्या ठिकाणी आणि आपण अभिषेकाचं महत्त्व माझ्या दृष्टीने काय आहे हे बघितल्यानंतर आपण थांबलो होतो. पुढे चालू करूया. सत्यनारायण पूजा ही एक अनेक उपायांचा सिंथेसिस आहे. अनेक थेरपीचं सिंथेसिस आहे. सिंथेसिस म्हणजे ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी एकत्र केलेल्या असतात अशी थेरपी, अशी ही सत्यनारायणची पूजा आहे. ती निरनिराळ्या उद्देशाने लोक उपयोगात आणू शकतात. जसं एखादी मेडिकल ट्रीटमेंट, एखाद्या व्याधीसाठी अनेक गोष्टी एकत्रित करून एक ट्रीटमेंट तयार केली जाते की ज्याच्यामध्ये फिजिओथेरपी असते, आयुर्वेदिक औषधं असू शकतात, ॲलोपॅथिक औषधं असू शकतात, डाएट कंट्रोल असू शकतं. त्याप्रमाणे या पूजेमध्ये इथे आपण बघू आणि बघतोय की सुरुवातीपासून आपण जेव्हा पाहिलं तेव्हा ह्याच्यामध्ये प्राणायाम होता, आसनविधी होता, नंतर निरनिराळ्या प्रकारे अनेक देवतांची पूजा होती, आव्हान होतं, नवग्रह, अष्टलोकपाल, गणेश, गौरी, लोकपाल वगैरे, वास्तुस्पती आणि त्याचप्रमाणे अभिषेकापर्यंत. म्हणजे ह्याच्यामध्ये निरनिराळ्या गोष्टी एकत्र आल्या. त्याच्यातच म्हणजे आपल्याला कळत न कळत आपण ह्याच्यामध्ये ज्ञानयोग, हठयोग, भक्तियोग, कर्मयोग, नादयोग अशा सगळ्यांचं हे संमिश्रण आहे. खरं हे जे सत्यनारायणाचं व्रत जे आहे ते एक प्रकारे अशी ही जी आहे ते सिंथेसिस ऑफ थेरपीज आहे. आता ही जी ज्या पूजा अर्चा आहेत त्या मेनली नवविध भक्तीमध्ये सगुण साकार उपासनेमध्ये येतात. हे नवविध भक्ती प्रल्हादाने वर्णिलेल्या आहेत आणि दासबोधामध्ये याचं खूप छान विवरण आहे. जर कोणाला या नवविध भक्तींवर सखोल वाचायचं असेल तर दासबोध फार उत्तम आहे. कारण गीता रहस्यात टिळकांनी देखील सांगितलं की नवविध भक्ती मी इथे स्किप करतो कारण दासबोधामध्ये ह्याचं खूप डिटेल विवरण आहे. ह्याच्यामध्ये श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे अनेक प्रकार आहेत. बेसिकली आपण काय करतो या आपल्या पूजा अर्चांमध्ये? श्रवण आहे, कीर्तन आहे, स्मरण आहे, अर्चन आहे, हे प्रामुख्याने आहेत. आता कुठलीही उपासना ही कोणा स्पेसिफिक व्यक्तीसाठी नसते. श्रीमंत असो, गरीब असो, बाई असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, सगळ्यांसाठी ही भक्ती ही सांगितलेली आहे आणि अत्यंत उपयोगी आहे कलियुगामध्ये. बरं, ह्याच्यासाठी आपण उदाहरणं पाहिली तर सुदामा अत्यंत गरीब होता आणि संत मीराबाई राजाच्या राजघराण्यातली होती. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्टेटस याचा काहीही संबंध येत नाही. दास्यभक्तीचे जे मोठ्यात मोठे पुरस्कर्ते किंवा ज्यांना आपण एक आयडल म्हणू, हनुमंत, हे तसं पाहिलं तर त्या काळी एका वनात राहणाऱ्या वस्तीतले होते, पण केवढे मोठे अधिकारी होते. त्यामुळे प्रत्येक वेळेस भक्ती करण्यासाठी गरीब माणूस असला पाहिजे वगैरे असं काही नाही आहे. कोणालाही ही जी भक्ती आहे नवविध भक्तीतले कुठलंही साधन वापरून कोणालाही करता येते. आता आपण पाहिलं आहे की श्रवण, कीर्तन जनरली सामूहिक भक्ती असतात आणि सामूहिक भक्ती म्हटली, श्रवण आणि कीर्तन म्हटलं की कोणीतरी
सांगणार आहे, कोणीतरी ऐकणार आहे. सत्यनारायणच्या कथेमध्ये जर गुरुजी नसले तर आपणच कीर्तन म्हणजे आपणच ते बोलू शकतो, आपण स्वतःही ऐकू शकतो. पण जनरली रूढीप्रमाणे आपण गुरुजींना बोलवतो, त्यामुळे सांगणारा एक जण असतो, ऐकणारा एक जण किंवा अनेक जण असतात. या सगळ्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की ही विशुद्ध चक्राची खूप मोठी उपासना असल्यामुळे मागे म्हटल्याप्रमाणे विशुद्ध चक्र जे इथे आहे ते गेटवे आहे. खाली जाणारं अन्न आणि पाणी, वर जाणारा नाद आणि लंग्समध्ये फुफ्फुसात जाणारा श्वास, या सगळ्यांना शुद्ध करणारं जे स्थान ते हे ENT इयर नोज थ्रोटचं चक्र विशुद्ध चक्र. त्यामुळे इथनं जर आपण छान कंट्रोल केला, इथे नामस्मरण केलं तर स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही तत्वांची शुद्धी होते. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की जो अनवॉन्टेड त्यातलं एनर्जी आहे, नॉईज, ती आपण इथनंच काढून टाकली तर ॲट सोर्स तिला काढतो. नाही तर मग नॉईज पुढे गेल्यानंतर ट्रान्समिशनमध्ये काढायला लागतो किंवा रिसिविंग एंडला जिथे पोचतो तिथनं काढायला लागतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला ईश्वराने निरनिराळे ऑर्गन्स दिलेले आहेत. तर वैद्यकीय शास्त्रात न जाता आपण एक बघतो इथे की जी काही श्रवण कीर्तन जी भक्ती आहे ती खूप उत्तम प्रकारे या विशुद्ध चक्रावर काम करते. पुढे बघूया. मागच्या एपिसोडमध्ये थांबलो तो होता अभिषेक. आणि आपण बघितलं की अभिषेकाचं महत्त्व सेलिब्रोस्पायनल फ्लुइड प्युरिफाय करून मेंदूला सशक्त ठेवणं हे माझ्या दृष्टीने एकीकडे देवावर अभिषेक करायचा आहे आणि एकीकडे आपलं आपल्या मेंदूतलं पाणी प्युरिफाय करून मेंदूला अत्यंत उत्तम प्रकारे कशा प्रकारे सशक्त ठेवता येईल हे बघायचं आहे. आता आपण पुढचा भाग बघूया. खूप छान ऐकणाऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्या प्रतिक्रिया मला वाचायला लागतील कारण त्या काही माझ्या पाठ नाही आहेत. त्यांनी लिहिलं आहे, सायंटिफिक ॲनालिसिस, फक्त सत्यनारायणाच्या पूजेत आपण 1000 तुळशी वाहतो. मला नंतरची साधू आणि कथा बोर करते म्हणून गेल्या वर्षात आम्ही पूजा केली नाही. त्यांनी अशी अजीब दाखवली आहे. हे माझं नाही, एका वाचकाचे विचार आहेत ज्याच्याशी मी सहमत आहे असं माझ्या फॉरवर्ड करणाऱ्या मित्रांनी लिहिलं आहे. आणि त्यांनी त्याचंही मत दिलं आहे की हे बाकी खरं की कथा फारच अंधश्रद्धा वाटते. तुझं हे विवेचन सगळ्या पूजा सांगणाऱ्या गुरुजींना सांगायला हवं. आता गुरुजींना सांगायला हवं, त्यांनी ऐकायला हवं की हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे. पण मी फक्त याचं उत्तर जे देणार आहे ते जो सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की विष्णू सहस्त्रनाम घेऊन 1000 तुळशी वाहणं आणि नंतर कथा ऐकणं, हे जे बोर वाटतं आणि अंधश्रद्धा वाटते त्याच्यावर मी थोडंसं आज आधी विश्लेषण करणार आहे माझ्या दृष्टीने. आणि मग नंतर जसा वेळ मिळेल तसा पुढे जाऊ, नाही तर पुढच्या एपिसोडमध्ये. मागे एका एपिसोडमध्ये मी म्हटलं होतं की अंधश्रद्धा, श्रद्धा, बुद्धिवाद, श्रद्धा आणि अंधश्रद्धा वगैरे काही नसतं. जे काही असते ते श्रद्धाच असते. तेव्हा माझा फक्त एक मेसेज असेल की ही जी व्रतवैकल्य जे करतात त्यांना सो कॉल्ड बुद्धिवाद्यांच्यापासून न्यूनगंड असाचं कारण नाही. आपण जर करत असाल तर डंके के चोट पर सांगा, हो मी सत्यनारायणची पूजा करतो, माझा विश्वास आहे. आणि जर बुद्धिवादी म्हटलं तर बुद्धिवादी लोकांना कित्येक गोष्टी अजूनही कळलेल्या नाही आहेत. म्हणजे एक फिजिक्सचा भाग असतो, जिथे फिजिक्स संपतं तिथे मेटाफिजिक्स चालू होतं. आता आपण सगळेजणं, आता मी 1968चा SSC विद्यार्थी, त्याच्या आधीपासून न्यूटनचे नियम शिकत आलो. त्यानंतर आईन्स्टाईनची थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी आली आणि त्यानंतर दुसरी क्वांटम फिजिक्सची थिअरी आली. आईन्स्टाईननी पटवून दिलं न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनल जे रूल्स सांगितले ते कुठे त्यांचं लिमिटेशन आहे ना, स्पेसमध्ये काय फरक पडतो. आईन्स्टाईननी एक मोठा सिद्धांत सांगितला होता
की कुठलीही गोष्ट प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त गतीने जाऊ शकत नाही. आणि त्यांनी एक सिद्धांत दिला होता की एनर्जी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी ऑफ द लाईट स्क्वेअर इक्वल टू MC². म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की प्रकाशाची गती ही अंतिम गती आहे की त्याच्या पुढे काहीही असू शकत नाही. 2022चं जे नोबेल प्राईज ज्यांना मिळालं त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की हे कसं चुकीचं आहे. आता ज्यांना या अंधश्रद्धा वगैरे कथेविषयी वाटतात आणि ज्यांना खूप छान बौद्धिक ऐकायचं आहे त्यांच्यासाठी ही पुढची काही वाक्य आहेत की तुम्हाला कथा फार अंधश्रद्धा वाटते ना, फार खालच्या लेव्हलची वाटते. मग आता हे समजायचा प्रयत्न करा की 2 एन्टँगल पार्टिकल जर असतील तर त्यांच्यामध्ये जी कम्युनिकेशनची स्पीड जी आहे ती प्रकाशाच्या स्पीडपेक्षा जास्त आहे. हे सिद्ध झालं आहे आणि त्याला नोबेल प्राईज मिळालं आहे. आता किती बुद्धिवादी असे असतील की ज्यांना हे रिअल सेन्समध्ये उमजू शकतं की एन्टँगल पार्टिकल म्हणजे काय, ते कसे कम्युनिकेट करत असतील, काय त्यांनी सिद्ध केलं आहे. त्यामुळे श्रद्धा अंधश्रद्धेच्या गोष्टी करण्यात खरं काही अर्थ नाही. गीता रहस्य वाचलं की टिळकांनी याच्यावर इतका उहापोह केला आहे. मी मागे म्हटलं होतं की उद्या कोणाला विचारलं सूर्योदय किती वाजता होईल तर आपण पंचांगात पाहून सांगतो इतक्या वाजता होईल. आता तो जेव्हा सूर्योदय उद्या त्या वेळेला होईल हे माणूस जेव्हा सांगतो तेव्हा तो नियतीच्या नियमांवर श्रद्धा ठेवत असतो. काय माहीत की आजचा दिवस आणि उद्याची पहाट याच्यामध्ये विश्व असेल की नाही. कारण एकदा युधिष्ठिराकडे एक याचक आला. त्याने युधिष्ठिराने सांगितलं की तू उद्या भिक्षा घ्यायला ये. तेव्हा भीम म्हणाला त्याला की दादा तुला कसं रे कळ, तू खूप मोठा भविष्य व्यक्त आहेस. तर म्हणजे काय, तुला कसं कळलं तू उद्या जिवंत राहणार आहेस. युधिष्ठिराला चूक लक्षात आली आणि त्याने सांगितलं की आत्ताच मी तुला जे काय द्यायचं ते दान देतो. त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला जेव्हा वाटतं की उद्या सूर्य उगवेलच, अमुक गोष्ट उद्या घडेलच, ही आपली केवळ श्रद्धा असते. आपल्याला हवा असतं म्हणून तो सूर्य उगवणार आहे, सूर्याने आत्तापर्यंत नियम पाळले म्हणून तो सूर्य उगवणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा निश्चित अधिकार आहे. कुठली गोष्ट एखाद्याला बोर वाटावी आणि कुठली गोष्ट एखाद्याला बोर वाटू नये, कंटाळा येऊ नये याचाही त्याला पूर्ण अधिकार आहे. पण बुद्धिवादी म्हणून, बाबा बुद्धिवादी म्हणजे कोण, तर अगदी एक छोटीशी चेन बघितली तर माझ्याकडे एक सुतार आहे. तो सुतार एका खूप मोठ्या कंपनीच्या CFOच्या घरी काम करत होता. तो CFO त्याला म्हणाला मला ह्यातलं काही कळत नाही, तुला जे काही फर्निचर करायचं आहे ते कर. आणि तो CFO म्हणे मला अत्यंत महत्त्वाची डेंटिस्टची मीटिंग आहे, मी जातो. तो डेंटिस्टकडे गेला. डेंटिस्ट म्हणाला की तू आला आहेस पण आता माझा वेळ झाला आहे, मला टॅक्स भरायचं काही कळत नाही, माझे टॅक्स रिटर्न भरायचे आहेत, मी CAकडे जायचं आहे, तू उद्या ये. आता डेंटिस्टला टॅक्स भरायचं कळत नव्हतं, त्या CFOला एक्झिक्युटिव्हला फर्निचरचं कळत नव्हतं. जेव्हा डेंटिस्ट CAकडे गेला तेव्हा तो CA म्हणाला की अरे असं आहे ना की माझी कार बिघडली आहे, कारमधलं मला काही कळत नाही, मला आत्ताच्या आत्ता गॅरेजमध्ये जायचं आहे, त्यामुळे तुला आत्ता मला वेळ देता येणार नाही. त्यामुळे डेंटिस्ट ज्या CAकडे गेला टॅक्स भरायला तो गेला गॅरेजकडे गेल्यानंतर तो गॅरेजवाला म्हणाला की असं घरनं आत्ता फोन आला आहे, आत्ताच्या आत्ता मला जावं लागेल हॉस्पिटल केमिस्टकडे औषधं घ्यायला, त्यामुळे तुम्ही नंतर या. तो गॅरेजवाला गेला केमिस्टकडे. असं करत जे चेन एकमेकापासनं शेवटी एकाच्या घरी बिघडला होता नळ. त्याच्या बायकोचा फोन आला की आत्ताच्या आत्ता प्लंबर ऑर्गनाईज करा. म्हणून तो प्लंबरला बोलवायला गेला. तर प्लंबर म्हणाला की माझ्या मित्राने जो सुतार आहे, कार्पेंटर आहे, त्याने मला आत्ता फोन केला आहे की तिथे अत्यंत अर्जंट काम आहे, तर मला आत्ता तिथे जावं लागेल. आता बुद्धिवादी म्हणून जे आपण म्हणतो, प्रत्येकाला 12वी नंतर बहुतेक लोक मेजॉरिटी 2-3 वर्ष शिकलेलं नॉलेज असतं.
या सगळ्या चेनमध्ये प्रत्येक व्यक्तीला एकच गोष्ट कुठली तरी येत होते हे आपल्याला लक्षात येईल की CAला त्याचं नॉलेज होतं, डेंटिस्टला त्याचं नॉलेज होतं, गॅरेज रिपेअरला त्याचं नॉलेज होतं, सुताराला त्याचं नॉलेज होतं, प्लंबरला त्याचं नॉलेज होतं. कोण बुद्धिवादी म्हणायचं की जस्ट केवळ आपण एक 12वीपासून नंतर 2-3 वर्षात ग्रॅज्युएट झालो आणि आपल्याला लिहिता वाचता येतं आणि आपण हे म्हणू शकतो की मी ह्याला पटत नाही म्हणून बुद्धिवादी. माझ्या मते ही सगळी माणसं एकाच लेवलची बुद्धिवादी आहेत. माझ्याकडे काम करणारा UPमधनं आलेला सुतार सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करून जो मला फर्निचरचा पीस डिलिव्हर करतो तो, आणि मी जेव्हा बँकेत जातो आणि एखादा माणूस क्लार्क जो बसलेला असतो बँकेच्या काउंटरवर आणि जो स्लिप चेक करून त्याच्या मॅनेजरला सही करायला वर्षानुवर्ष देतो, तो काहीच फरक नाही आहे. तुम्हाला व्हॉट्सअप वाचता आली, फॉरवर्ड करता आली म्हणून बुद्धिजीवी होत नाही. तुम्हाला यूट्यूबवर खूप चर्चा ऐकता आल्या म्हणून तुम्ही बुद्धिजीवी होत नाही. बुद्धिजीवी म्हणजे काय की तुम्ही बाबा मेटाफिजिक्सवर काय अभ्यास केला आहे, फिजिक्सच्या पुढे काय केलं आहे, जीवनाच्या तत्वांवर काय अभ्यास केला आहे, सत्य काय ह्याच्यावर काय विचार केला आहे, हे जोपर्यंत आपण ह्याच्या मागे ठरवली जात नाही तोपर्यंत उगीच बुद्धिजीवी वगैरेच्या गोष्टी करण्यात माझ्या दृष्टीने काही अर्थ नाही. पण ज्याला तुळशी व्हायच्या नसतील त्यांनी वाहू नये, ज्याला कथा ऐकायची नसेल त्यांनी ऐकू नये. पण आता त्याचं काय खरं महत्त्व आहे पूजेच, आणि ही सत्यनारायणची पूजा कशी होणार आहे, हळूहळू पूजा, त्याच्याकडे आपण जाऊ. हे जे समोर तुम्हाला जर ग्राफ दिसत असतील तर X ॲक्सिसवर मी भक्तियोग ठेवला आहे, Y ॲक्सिसवर ज्ञानयोग ठेवला आहे आणि Z ॲक्सिसवर मी हठयोग ठेवला आहे. त्यामुळे जे बॅलन्स लोक असतात भक्ती आणि ज्ञानात, ते लोक जे असतात ते कर्मयोगी असतात, की ते खरोखर बॅलन्स असतात, की त्यांना ज्ञान असतं पण हृदयात सिंपथी असते, लोकांविषयी प्रेम असतं, कळवळा असतं. मेजॉरिटी लोक असतात ते ज्ञानी पण नसतात आणि पूर्ण भक्तियुक्तही नसतात, ते असे थोडेसे अधेमध्ये असतात. आणि ज्यांच्याकडे ज्ञान पण नाही आणि ज्यांच्याकडे भक्ती पण नाही, ज्यांच्याकडे हठयोग पण नाही, ज्यांना काहीही करायचं नाही, तामस वृत्तीचे आळशी लोक असतात, ते ज्यांना आपण एक व्यवहारामध्ये साहित्यिकामध्ये कर्मदरिद्री लोक म्हणतो, ते त्या प्रकारात येतात की ज्यांना काहीच करायचं नाही आणि चारवाकासारखे ते असू शकतात की बस फक्त एन्जॉय करायचं आहे, आम्हाला काही करायचं नाही. पण जर तुम्ही ब्रॉड डिस्ट्रीब्युशन बेल कर्व पाहिला तर मेजॉरिटी लोक जे आहेत ते मी जो एरिया दाखवला आहे त्या एरियामध्ये असतात. आता ह्या ज्या 2 रेषा आहेत की ज्या X आणि Y ॲक्सिसच्या पुढे जात आहेत, त्यात कृष्ण गीतेत सांगतात की तुम्ही या जन्मात केलेलं कार्य ते फुकट जात नाही, पुढच्या जन्मात तुम्ही तिथनं सुरुवात करता. त्यामुळे व्रतवैकल्य करून ध्यानधारणा करून आपण जर काही या जन्मात मिळवलं तर ते फुकट जात नाही, ते पुढे कामाला येतंच. आता ह्याच्यामध्ये भक्ती पण खूप असते, ज्ञानही असतं, पण उद्देश प्लस माना असतो. मी लाल दाखवला आहे उद्देश सत्कर्म आणि काळा दाखवला आहे दुष्कर्म किंवा कल्याणकारी उद्देश आणि विध्वंसक उद्देश. संत महात्मे असतात, प्रल्हादांसारखे, ज्ञानेश्वरांसारखे योगी, ते सगळे कर्मयोगी पॉझिटिव्ह थिंकिंगवाले असतात, समाजाला मदत करणारे कल्याणकारी असतात. तशाच प्रकारे साधना करून आशीर्वाद देवांचे मिळवून शस्त्रास्त्र मिळवलेले रावणी वृत्तीचे लोकही असू शकतात, हिरण्यकश्यप वृत्तीचेही असू शकतात, की जे तेव्हा त्या पिरियडमध्ये पुराणातल्या विध्वंसक म्हणून होते. त्यामुळे भक्ती दोघांमध्ये होती पण मोटिव्समध्ये फरक होते. आता विष्णू सहस्रनाम व तुलसी अर्पण करणे हा या पूजेतला खरा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण ह्याच्यामध्ये श्रवण, स्मरण, चिंतन करून ऊर्जेचे ॲम्प्लिफिकेशन होणार आहे. हे ह्याच्याबरोबर जे गायले गेलेले विष्णू सहस्रनाम आहे, जे पितामह भीष्मांनी शरसय्येवर सांगितलं होतं, त्या विष्णू सहस्रनामामध्ये माझ्या दृष्टीने खूप खूप शक्ती आहे. जे आपण इथे म्हणतो या पूजेमध्ये, म्हणजे इतर आत्तापर्यंत केलेली प्रिपरेशन आणि आता हे म्हटलेलं विष्णू सहस्रनाम आणि ही वाहिलेल्या तुळशी, ह्यांनी जे आता ऊर्जेचं ॲम्प्लिफिकेशन होणार आहे,
आता सहस्र का, तर तुम्ही सहस्र घेऊ शकता म्हणजे किंवा आणखीनही घेऊ शकता, पण आपण जशा चार्ज एक ॲक्युम्युलेट करायला हाय व्होल्टेजला कॅपॅसिटर चार्ज सिरीजमध्ये लावतो, बॅटरीज सिरीजमध्ये लावतो, व्होल्टेजचं ॲम्प्लिफिकेशन करतो, स्टेपअप करतो, तशी एनर्जी स्टेपअप करायला एकच तुळस घेतली तर बाबा जी होईल ती 1000 घेतली, 1000 वेळा इथनं श्रवण झालं नामांचं आणि ध्यान करत करत तुळशी वाहिल्या, तर त्यातनं होणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला ही ॲक्च्युली सत्यनारायणाचं कृष्णपूजेचं सत्यनारायणामध्ये रूपांतर करते. आता मी या पिक्चरमध्ये दाखवलं आहे की एका बाजूला एक हे काळं मॅग्नेट आहे, त्याच्या खाली स्क्रू आहे आणि त्या 2 पिना आहेत. आता बघा तुम्ही करून बघू शकता घरी की मॅग्नेट, एक छोटंसं मॅग्नेट लोखंडाच्या खिळ्याला मॅग्नेटाईज केल्यानंतर त्याला तो स्वतः मॅग्नेट नाही आहे, त्या दुसऱ्या पिना स्वतः मॅग्नेट नाही आहे, पण त्या इतक्या मॅग्नेटाईज होतात त्या मॅग्नेटचा स्पर्श झाल्यावर की त्या दुसऱ्या पिनांना धरू शकतात. हे तुम्ही घरी करू शकता. जर एखादी वस्तू ईश्वराला स्पर्श झाली तर ती ईश्वरमय होते. आपण जेव्हा 1000 तुळशी वाहतो, फक्त मला इथे एक फार महत्त्वाचं सांगायचं आहे की जेव्हा आपण विष्णू सहस्रनाम म्हणताना देवांना तुळशी वाहतो आणि या डावीकडच्या फोटोमध्ये ज्या तुळशी खाली वाहिलेल्या आहेत त्या माझ्या दृष्टीने बरोबर नाही आहेत, हे माझं स्वतःचं मत आहे. त्या तुळशी देवांवर व्हावा आणि देव त्याच्यात झाकले जाऊ द्या, अगदी तुडुंब त्याच्यावर डोंगर होऊ द्या तुळशीचा, त्या तुळशीमध्ये तुम्ही श्रीकृष्ण पहा, म्हणजे खरं तुम्ही सत्यनारायणाचं ध्यान करता. त्या तुळशी बाजूला वाहून ते कृष्ण दिसावे हे सगळे प्रयत्न करण्यामध्ये विष्णू सहस्रनामावरचं ध्यान निघून जातं आणि त्याची जी एनर्जी जी खरी मिळायची आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे जर खऱ्या दृष्टीने सत्यनारायणाचं जर तुम्हाला फळ हवं असेल आणि त्यातून जर एनर्जीचं ॲम्प्लिफिकेशन हवं असेल तर माझी एक अशी रिक्वेस्ट आहे की 1000 तुळशी छान निवडलेल्या स्वच्छ वाहताना स्वतः विष्णू सहस्रनाम येत असेल तर उत्तम, नसेल येत आणि जेव्हा गुरुजी म्हणतात तेव्हा एक एक तुळस अत्यंत भक्तिभावाने श्रीकृष्णावर व्हा आणि त्यावेळेला तुम्ही दुसरा कुठलाही विचार करू नका. कृष्ण दिसत आहेत की नाही दिसत आहेत, तुळस हेच श्रीकृष्ण आहे असा पूर्णपणे विचार करून जर तुम्ही तुळशी वाहिल्या तर त्याप्रमाणे जर जी काही तुम्हाला एनर्जी होईल त्या एनर्जीचं जे खरोखर तुम्हाला अनुभव येईल त्या एनर्जीचा त्याच्यातच तुम्हाला सत्यनारायण पूजेचं एक प्रकारे एनर्जीचं फिलिंग येईल. आता इथे थांबतो आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण उरलेले भाग बघूया. त्यामुळे अशा प्रकारे भक्तिभावाने जर तुम्हाला करायचं नसेल आणि 1000 तुळशी व्हायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही स्किप करू शकता. श्रीकृष्ण कोणालाही सांगत नाहीत की मला 1000 तुळशी व्हा, 108 व्हा का 10 व्हा, हे तुमच्या स्वतःवर आहे. तुम्हाला जर साध्या श्रीकृष्णाच्या पूजेतनं सत्यनारायणच्या पूजेचं मिळणाऱ्या एनर्जीचं ॲम्प्लिफिकेशन करायचं असेल तर भक्तिभावानी 1000 तुळशी व्हा, नाहीतर 11, 108 किंवा एकही तुळस न वाहता तिथे पूजा थांबवू शकता. आत्ता इथे थांबतो. नमस्कार.